नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती. तर मित्रांनो, अजून एका सरळ सेवा भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आणि ही जी जाहिरात आहे ती मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभाग, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय आस्थापनेवरील गट ड शिपाई वर्गाची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. तर मित्रांनो, सविस्तर पद्धतीने आपण माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, ही जी भरती आहे ती गट ड शिपाई वर्गाची भरती आहे. तुम्ही पाहू शकता. यामध्ये अर्ज मागवण्यासाठी जो अर्जाचा कालावधी आहे तो आपण पाहूयात. अर्ज सादर करण्याचे जे वेळापत्रक आहे यामध्ये अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक जे आहे ते 22 एप्रिल 2025 पासून 10 मे 2025 इथपर्यंत अर्ज करण्याचा कालावधी आहे. त्याचबरोबर मित्रांनो, जे हॉल तिकीट आहे ते परीक्षेच्या 7 दिवस आधी उपलब्ध होणार आहे आणि अर्ज करण्यासाठीची महत्त्वाची सूचना इथे देण्यात आलेली आहे. ही सर्व सूचना मित्रांनो वाचायची आहे, अर्ज करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला भविष्यात काही अडचण येणार नाही. आणि ऑनलाईन परीक्षेचे कम्प्युटर बेस्ड टेस्ट आयोजन महाराष्ट्र राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, लातूर, मुंबई, कोकण विभागातील खालील नमूद विविध शहरांमध्ये केले जाईल असे त्यांनी सांगितलेले आहे. तर मित्रांनो, आता महाराष्ट्र राज्यातील विविध शहरे कोणते आहेत ते आपण एक्झाम सेंटरची लिस्ट पाहूयात. यामध्ये पहिलं जे आहे ते अहिल्यानगर आहे, त्यानंतर अकोला, अमरावती, बीड, भंडारा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR, त्यानंतर नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, परभणी, पुणे, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर आणि यवतमाळ एवढे एक्झाम सेंटर आहेत. मित्रांनो, महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये ही एक्झाम सेंटर आहे, तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, परीक्षा शुल्क तुम्ही पाहता. परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 1000 रुपये आहे आणि मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 900 रुपये परीक्षा शुल्क आहे आणि अनाथ उमेदवारांसाठी 900 रुपये परीक्षा शुल्क आहे. माजी सैनिक किंवा दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्वीकारले जातील. तर मित्रांनो, परीक्षा शुल्क जे आहे ते ना परतावा नॉन रिफंडेबल आहे आणि चलनाची पावती प्रत ही ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाच्या प्रतीसोबत कागदपत्रांच्या तपासणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे. अर्ज भरणे व सादर करण्याबाबत आवश्यक सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. या सर्व मित्रांनो सूचना तुम्ही वाचायच्या आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता अर्ज सादर करण्याच्या वेळेस तुम्हाला कोणती प्रक्रिया खालीलप्रमाणे करायची आहे ती आपण जाणून घेऊयात. तुम्ही पाहू शकता प्रोफाईल निर्मिती, प्रोफाईल अद्ययावत करणे, अर्ज सादरीकरण, शुल्क भरणे ही प्रोसिजर आहे मित्रांनो अर्ज भरण्यावेळी. तर तुम्ही पाहू शकता पहिल्यांदा तुम्हाला प्रोफाईल निर्मिती करायची आहे आणि प्रोफाईल अद्ययावत करून घ्यायची आहे. यामध्ये तुम्हाला ही जी परीक्षा आहे ती IBPS कंपनी परीक्षा सेंटर आहे. त्यासाठी तुम्ही या लिंकवरती व्हिजिट करून सर्वात प्रथम तुम्ही प्रोफाईल निर्मिती करून प्रोफाईल अद्ययावत करायची आहे आणि नंतरनं ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे आणि मग शुल्क भरून तुम्ही फायनल अर्ज सबमिट करायचा आहे. तर मित्रांनो, ही अर्जाबद्दल इथे माहिती आहे. ही सर्व माहिती तुम्ही वाचायची आहे मित्रांनो. गट ड शिपाई स्वरूपातील आवश्यक शैक्षणिक अर्हता काय आहे ते आपण जाणून घेऊयात. यामध्ये सरळ सेवेने भरावयाच्या शिपाई पदाची शैक्षणिक अर्हता जी आहे ती किमान माध्यमिक शालांत परीक्षा SSC उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मित्रांनो, वेतन श्रेणी तुम्ही पाहू शकता. S1 लेवलची वेतन श्रेणी आहे 15,000 ते 47,700 अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते इथपर्यंत तुमचं वेतन असणार आहे. त्याचबरोबर परीक्षेचे स्वरूप व दर्जा निवडीची कार्यपद्धती काय आहे ते आपण जाणून घेऊयात. शिपाई पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. तर या परीक्षेचा जो स्तर आहे ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नाचा स्तर हा सेवा प्रवेश नियमांमध्ये विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेच्या दर्जापेक्षा निम्न असणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे शैक्षणिक अर्हतेनुसार परीक्षेचा दर्जा असणार आहे. म्हणजे माध्यमिक शालांत SSC लेवलचं तुम्हाला क्वेश्चन विचारण्यात येणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात आयोजित केली जाईल. प्रत्येक प्रश्नास 2 गुण याप्रमाणे 100 प्रश्नांसाठी एकूण 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल आणि त्याकरिता 120 मिनिटे इतका कालावधी देण्यात येईल. गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव होण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील असे त्यांनी सांगितलेले आहे. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार असल्याने परीक्षेची प्रश्नपत्रिका किंवा उत्तरपत्रिका याची प्रत उमेदवारांना मिळणार नाही. ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या परीक्षेची उत्तरपत्रिका फेर तपासणी करण्यात येणार नाही. याबाबत उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालय अथवा कंपनीशी संपर्क साधू नये असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, ही परीक्षेबद्दल माहिती होती. त्यानंतर आता आपण पाहूयात की वयोमर्यादा काय आहे. वयोमर्यादेची माहिती इथे तुम्ही पाहू शकता. सामाजिक व समांतर आरक्षण निहाय वयोमर्यादा खालीलप्रमाणे इथे देण्यात आलेली आहे. खुल्या प्रवर्गासाठी किमान वयोमर्यादा आहे 18 आणि कमाल वयोमर्यादा आहे 38. त्याचबरोबर मित्रांनो, मागास प्रवर्गासाठी ते किमान वयोमर्यादा आहे 18 आणि कमाल वयोमर्यादा आहे 43. दिव्यांग उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 45, प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी 45, भूकंपग्रस्त यांच्यासाठी 45, अंशकालीन यांच्यासाठी 55, माजी सैनिक सशस्त्र दलात केलेली सेवा प्लस 3 वर्षे, माजी सैनिक दिव्यांग यांच्यासाठी 45, खेळाडूसाठी 43, त्याचबरोबर अनाथसाठी 43, स्वतंत्र सैनिकाची पाल्य यांच्यासाठी 45 अशी एकूण मित्रांनो वयोमर्यादा आहे. आणि टीप इथे तुम्ही पाहू शकता.
दिनांक 22/4/2025 रोजी उमेदवाराची वय ग्राह्य धरण्यात येईल. मित्रांनो 22 एप्रिल पासून तुमचं वय ग्राह्य धरण्यात येणार आहे आणि सामाजिक व समांतर आरक्षणाबाबत इथे त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर मित्रांनो आपण आता पाहूयात की व्हॅकन्सीचा तपशील पाहूयात आपण. व्हॅकन्सी तपशीलमध्ये तुम्ही पाहू शकता सामाजिक व समांतर आरक्षण तक्ता यानुसार एकूण ज्या व्हॅकन्सीज आहेत ते 284 व्हॅकन्सीज आहेत. त्याचबरोबर मित्रांनो आपण अभ्यासक्रम काय आहे तो जाणून घेऊया. परीक्षेचे पण स्वरूप पाहता यामध्ये एकूण 4 सब्जेक्ट आहेत. इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि अंकगणित. प्रत्येक विषयासाठी 25 प्रश्न असे एकूण कमाल 50 गुणांचे एक विषय असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो मराठीसाठी 25 प्रश्न 50 गुण, सामान्य ज्ञानसाठी 25 प्रश्न 50 गुण, बौद्धिक चाचणी किंवा अंकगणितसाठी 25 प्रश्न 50 गुण, एकूण 100 प्रश्न 200 गुण असणार आहेत. आणि परीक्षेचे माध्यम तुम्ही पाहू शकता. इंग्रजी विषयाचे इंग्रजीमध्ये, मराठी विषयाचे मराठीमध्ये आणि जी.के. आणि बौद्धिक चाचणी आणि मॅथ्स यामध्ये तुम्ही मराठी, इंग्रजी या दोन्ही भाषेत परीक्षा देऊ शकता. त्याचबरोबर प्रत्येक विषयासाठी जो कालावधी असणार आहे तो 30-30 मिनिटांचा असणार आहे. टोटल कालावधी पाहता आपण 120 मिनिटांचा हा कालावधी असणार आहे. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी 5 पर्याय उपलब्ध असतील. सदर परीक्षेसाठी नकारात्मक गुण पद्धतीचा अवलंब केला जाणार नाही. तर मित्रांनो इथे कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. हा एक मित्रांनो तुम्हाला सुवर्ण संधी आहे. त्याचबरोबर मित्रांनो आपण आता पाहूयात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला कोणते कागदपत्र ते घेऊन जायचे आहेत याबाबत आपण माहिती पाहूयात. डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत याची आपण माहिती पाहूयात मित्रांनो. यामध्ये तुम्ही पाहू शकता कागदपत्रे व प्रमाणपत्रे. यामध्ये अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयं घोषणापत्र, शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, वयाचा पुरावा, जन्मतारखेचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा. यामध्ये तुम्ही पाहू शकता वयाचा पुरावा, जन्मतारखेचा पुरावा जो आहे तो तुमचं SSC मार्कशीट सर्टिफिकेट यानुसारच ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यांनी जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र चालू आर्थिक वर्षातील आणि त्यानंतर 7वं जे डॉक्युमेंट आहे ते पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा. त्याचबरोबर मित्रांनो खेळाडूंसाठी आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा, अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, महाराष्ट्र राज्याचं आदिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावातील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्याचा विहित नमुन्यातील दाखला, विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा, मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, पदवीधर व पदवीधारक अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र इत्यादी मित्रांनो एकूण 16 प्रकारचे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानुसार मित्रांनो तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्ही कागदपत्र घेऊन जायचे आहेत. तुम्ही पाहू शकता कागदपत्र पडताळणी वेळेस विविध कागदपत्रे प्रमाणपत्र सादर करणे असल्याने सांगितलेलं आहे. तर मित्रांनो ही माहिती होती नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई पदाच्या भरतीबद्दलची. अशाच लेटेस्ट अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.